विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाल्यानंतर सातत्यानं विरोधकांकडून संशय उपस्थित केला जातोय। मतदार यादीतला घोळ, दुबार मतदार आणि झालेलं मतदान यावरून आरोपांच्या फैरी झडतायत आणि अशातच मवियासह राज ठाकरेंनी आज थेट निवडणूक आयोगाचं कार्यालय गाठलं। यावेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून निवडणूक आयोगाची चांगलीच कोंडी झाल्याचं बघायला मिळालं। बघूया। महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका घेण्याच्या आधी महाराष्ट्राच्या या सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत। सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले, अधिक माहिती घेण्यासाठी, विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे। हा रडीचा डाव आहे। महाविकास आघाडीचे नेते पराभूत मानसिकतेमध्ये आहे। मतदार यादीतील घोळावरून एकवटलेल्या विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या दारात जाऊन धडक दिली। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, शेकाप नेते जयंत पाटील यांचं एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला त्यांनी जाऊन घेरलं। जवळपास सव्वा तास चाललेल्या ह्या बैठकीत विरोधकांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। या बैठकीत नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींबाबत बोट ठेवत रोष व्यक्त केला। शिष्टमंडळामध्ये कोण कोण? शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील शेकाप, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रहीस शेख, आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि प्रकाश रेड्डी यांचा समावेश होता। शिष्टमंडळानं दिलेल्या पत्रात नेमकं काय आहे ते आपण पाहूयात। निवडणूक आयोगानं वगळलेली नावं, त्यांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा। नवी नावं समाविष्ट केलेली यादी अजून प्रसिद्ध का झाली नाही? यादी लपवण्यात राजकीय छुपे हेतू आहेत की राजकीय दबाव? जर यादीच प्रसिद्ध करायची नसेल तर निवडणुकीचा फार्स कशाला करायचा? निवडणुकीची घोषणा होईपर्यंत 18 वर्ष केलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायला हवा। दुबार नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोग नक्की काय प्रयत्न करत आहे? दुबार नोंदणी काढण्यासाठी डिडुप्लिकेशन पद्धतीचा वापर करावा। व्हीव्हीपॅट बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावरती विश्वास ठेवायचा कसा? प्रभाग पद्धत भारतात कुठेच लागू नसताना महाराष्ट्रात का लागू आहे? सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी का? मुंबईत प्रभाग पद्धत नसल्यानं मुंबई महापालिकेच्या निवडणुका मतपत्रिकेवरती घ्या। आयोगानं स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार, असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला। आमचा आग्रह हा आहे की महाराष्ट्रात जिल्हा परिषदा, नगर परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका घेण्याच्या आधी महाराष्ट्राच्या या सगळ्या निवडणूक याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत। अनेक ठिकाणी दुबार मतं आहेत, एक नाव 6-6 ठिकाणी आहे आणि यासाठी आमच्या मागणी होती की या महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणे दुरुस्त व्हाव्यात। निवडणूक आयोगाकडे ज्या बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले, त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी, विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय। चर्चा अपूर्ण आहे। उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयोग, राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत। म्हणजे चर्चा किती गांभीर्यानं झाली, खोलवर झाली आपल्याला कळलं असेल। मवियाच्या सर्वपक्ष शिष्टमंडळानं सादर केलेल्या ह्या निवेदनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची छाप दिसून आली। यावेळी राज ठाकरे यांनीही आगामी निवडणुकी संदर्भानं विविध मुद्दे उपस्थित केले। त्यांनी विचारलेल्या प्रश्नांपुढे आयोग ही निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळालं। निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? नुकतेच 18 वर्ष पूर्ण केलेल्या युवकांना मतदान करता येत नाही, त्यांनी मतदान करू नये का? अनेक जिल्ह्यात 2-2 ठिकाणी मतदारांची नावं, त्यांचं काय करायचं? निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरं जाणार? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश, तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? नशीब ऑनलाईनने आता पहिल्यांदा आले, प्रत्यक्ष मुख्यमंत्री असताना आले नाहीत, परंतु आता ते आलेत आणि खरं म्हणजे तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहेत। मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडी नाही, ही महाकन्फ्यूज आघाडी आहे। ते एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतंय त्यांचं त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे. हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभव निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते हे पराभूत मानसिकतेमध्ये आहे. आतापासूनच पराभवानंतरचे नरेटिव्ह सेट करण्याकरता त्यांची ही तयारी आहे. आणि उद्या जर 51% मतं घेऊन महायुती जिंकली तर आपल्या पार्ट्या संपून जातील, आपले पक्ष संपून जातील. म्हणून आतापासनं पुढचे जे राहिलेले त्यांचे पक्ष आहे ते टिकवण्याकरताची तयारी आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे नौटंकी करतायत असं मला वाटतं. निवडणूक आयोगात जाण्यापूर्वी विरोधकांनी ठाकरेंच्या शिवसेनेचं कार्यालय असलेल्या शिवालयामध्ये एक बैठक पार पडली. राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी प्रथमच शिवालयामध्ये आले. तर शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी देखील पहिल्यांदाच शिवालयाची पायरी चढली. जवळपास 15 मिनिटं झालेल्या चर्चेनंतर हे शिष्टमंडळ राज्य मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. शिवालयामधून मंत्रालयामध्ये जाताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंही राज ठाकरे यांच्या कारमध्ये बसले. राज ठाकरे हे पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत एकत्र आल्यानं महत्वाची राजकीय घडामोड मानली जाते. यामुळे आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे मवियासोबत एकत्र निवडणूक लढवण्याच्या शक्यता आता ह्या भेटीवरून वाढल्यात. कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही, पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलो तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे. पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे. ठाकरे बंधूंसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रश्नांच्या फैऱ्या झाडल्यानंतर निवडणूक आयोगाचीही चांगलीच कोंडी झाली. जे प्रश्न मांडले याला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगानं वेळ मागितलाय. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांसोबत विरोधकांची बैठक पार पडेल. परिणामी आज होणारी विरोधकांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली असून उद्या घेण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.